आता मी तुम्हाला चोळप्पा महाराजांच्या मंदिरात पायी कसं जायचं ते सांगते. म्हणजे आपण चालत जाणार आहोत, जेणेकरून पहाटेची जी 3 वाजताची जी आरती असते ना, काकड आरती, ती सगळ्यांना मिळावी. कारण का सकाळी सकाळी तिकडे जातात काकड आरतीला, आणि आम्ही गेल्या वेळेस गेलो होतो. फार छान वाटतं त्या काकड आरतीला सकाळी सकाळी गेलं की. तर ते मी तुम्हाला दाखवते की तिकडे कसं जायचं ते. तर श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचं मंदिर आहे ना, मुख्य मंदिर, जिथे आपण सकाळी आरतीला उभा राहतो, काकड आरतीला जातो, दर्शनासाठी जातो. त्याचं जे मुख्य गेट आहे त्याच्या डाव्या बाजूला जो रस्ता जातो ना बघा, हा म्हणजे आता हे मुख्य गेट आहे. तर हा रस्ता जो डाव्या बाजूला जातो ना, जिथे बघा आपण चपल्या वगैरे काढतो दर्शनासाठी जाण्यासाठी अगोदर बाहेर बघा, हे ना चप्पलचं स्टँड रॅक आहे ना, तर त्याच्या जो रस्ता जातो ना डाव्या बाजूला, तो सरळच आपल्याला बाहेर निघायचा आहे. आणि आता चला आपण चोळप्पा महाराजांच्या मठात चालत चालत जाऊया. आणि छोटे छोटे म्हणजे मी काही तुम्हाला चिन्ह दाखवेल, दुकानं म्हणा, काही शॉप्स म्हणजे काही, तर ते ना त्याचा अंदाज घेऊन तुम्ही जाऊ शकता. आणि हा व्हिडिओ आहे ना एकदम सगळे सर्वसामान्य आपले जे लोक असतात ना, भक्त लोक, असे आजी आजोबा म्हणा किंवा काय, की ज्यांना जवळच्या जवळ सगळे तीर्थ म्हणजे स्वामींची सगळी स्थळं फिरायची आहेत ना, त्यांच्यासाठी हा अगदी सिंपल व्हिडिओ, मी रँडम व्हिडिओ बनवलेला आहे. आणि बऱ्याच लोकांना माहीतच नसतं अक्कलकोटमध्ये आल्यानंतर ना, की चोळप्पा महाराजांचा मठ कुठे आहे, बाळप्पा महाराजांचा मठ कुठे आहे. तर बाळप्पा महाराजांचा मठाचा व्हिडिओ मी या अगोदर बनवलेला आहे, तर तो तिथे तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवर. आता मी सरळच आली आहे, डाव्या बाजूने रस्ता घेतल्यानंतर आहे ना, कुठेही वळलेले नाही आहे. आता ह्या कमानीच्या बाहेर मी पडत आहे. तर बघा, स्वामींच्या मुख्य गेटच्या समोरून म्हणजे डाव्या बाजूच्या रस्त्याने आपण आता बाहेर पडलेलो आहोत. त्या कमानीच्या बाहेर पडलो. त्या कमानीचं द्वार आहे इंगळे प्रवेशद्वार, तिथून आपण बाहेर पडलेलो आहोत. ती कमान तुम्ही वाचून आहे ना बघा. आणि इथून आता आपल्याला उजव्या साईडच्या रस्त्याने आहे ना, सरळ एकदम सरळ चालत जायचं आहे, कुठेही न वळता बरं का. म्हणजे कुठेच आपल्याला वळायचं नाही आहे. तर मी बघा काही संकेतस्थळं दाखवत आहे की स्वामींचं म्हणजे जवळजवळ 4 प्रवेशद्वार आहेत स्वामींचे. हे पश्चिम प्रवेशद्वार आहे, जिथून आपण बाळप्पा महाराजांच्या मठाकडे जाण्याचा रस्ता दाखवलेला आहे. आणि स्वामींचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे ना, ज्याचं मागचं दरवाजा आहे, तिथून सुद्धा तुम्ही बाळप्पा महाराजांच्या मठाकडे जाऊ शकता. आता आपल्याला तिकडे जायचं नाही आहे पश्चिम महाद्वाराकडे, तर आपण कुठेही रस्त्यावर वळलेलो नाही आहे. सरळ 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 एकदम मी चालत आलेली आहे. दुपारचे 1 वाजले होते, खूप कडक ऊन होतं. आणि आपण रिक्षा पण करू शकतो बरं का, की ज्यांना जमत नाही आहे ना चालायला वगैरे, तर एक 50-60 रुपये रिक्षाचे ते घेतात. जवळच असलं तरी आता काय करणार ना, सीझन आहे त्यांचा, गर्दी असते खूप आणि रिक्षा मिळत नाहीत, मग ते रिक्षावाले 5-60 रुपये घेतात. पण तर ज्या मैत्रिणींना सकाळी स्वामींच्या काकड आरतीला जायचं आहे आणि ती आरती आहे ना सकाळी 3 ते 3:30च्या दरम्यान असते, नगर प्रदक्षिणा असते, त्याच्यासाठी मी हा तुम्हाला मार्ग सांगत आहे. आत्ता जरा ऊन आहे, 1 वाजलेले आहेत, त्याच्यामुळं सकाळीच तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं. आत्ता जरा उशीर झाला चोळप्पा महाराजांच्या मंदिरामध्ये जायला, कारण का प्रचंड जून महिना म्हणून आम्ही आलो होतो, पण भरपूर गर्दी आहे मंदिरामध्ये. आता असं सरळ रस्त्याने आपल्याला चालत जायचं आहे आणि कुठून आपल्याला उजव्या साईडला वळायचं आहे ते सांगते मी आता. आता पुढून आपल्याला आहे ना उजव्या साईडला वळायचं आहे. सगळी ठिकाणं किंवा शॉपची दुकानं मी दाखवत आहे. तसं तुम्ही जरी माझं काही सांगणं नाही कळालं तुम्हाला, तर आजूबाजूला बघा काही शॉप आहेत, दुकानं आहेत, त्याचे पाटी वाचून जरी तुम्ही सरळ चालत गेला तरी तुम्हाला ते मंदिर मिळणार आहे. आता इथे बघा कोपऱ्यामध्ये शौचालय आहे, तिथून सुद्धा आपल्याला सरळ थोडंसं गेलं की आता डायरेक्ट आता उजव्या रस्त्याला वळायचं आहे. सरळ आलो आपण वटवृक्ष स्वामी समर्थांच्या मठाच्या, तिथून आपण डाव्या बाजूने वळलो, नंतर मग कमानीपासून उजव्या साईडला वळलो आणि तिथून डायरेक्ट आपण आता सरळ 5 ते 7 मिनटं झालं चालत आहे. आणि आता आपल्याला हा उजवा रस्ता लागलेला आहे, त्याला सेंट्रल चौक म्हणतात. आता हा मुख्य बाजारपेठमधला रस्ता आहे अक्कलकोटमधल्या. आणि तिथे तुम्हाला आहे ना म्हणजे स्वामींसाठी जर काही दागिने बनवायचे असतील ना चांदीचं वगैरे, तर तिथे तुम्हाला मिळतील. म्हणजे काही शॉप आहेत तिथे बघायला मिळतील. आता बघा इकडे ह्या दुकानं आहेत, तिथे काही साहित्य मिळतं स्वामींच्या पूजेसाठी पण. आणि हा सेंट्रल चौक स्वामींचा अक्कलकोटमधला मुख्य चौक आहे बाजारपेठमधला. आता इथून आपल्याला परत डाव्या बाजूला वळायचं आहे. आता तिथे समोर लिहिलेलं आहे बघा, श्री स्वामी समर्थ समाधी मठाकडे जाण्याचा मार्ग. म्हणजे हा समाधी मठ, जिथे स्वामींनी चोळप्पा महाराजांच्या घरामध्ये मठामध्ये समाधी घेतली होती, त्या मंदिरात आपण चाललेलो आहे.
बऱ्याच जणांना माहीत नाही, बऱ्याच जणांना मी तिथला पत्ता पण सांगितला. बरेच जण मला म्हणत होते, ताई तुम्ही कुठे चाललेला आहे, कुठे चोळप्पा महाराजांचा मठ आहे. त्या सगळ्यांना मी ॲड्रेस सांगत होती. काही जणांना बरोबर पण मी घेतलं. तर मैत्रिणींनो, चोळप्पा महाराजांच्या मठामध्ये आहे ना स्वामींची फार सुंदर काकड आरती होते. तर गेल्या वर्षी आम्ही आहे ना या काकड आरतीला गेलो होतो. मला इतकं छान वाटलं. आणि नगर प्रदक्षिणा पण असते, जी आपल्या पाहायला मिळते. फार सुंदर अख्ख्या रस्त्यावर आहे ना कापूरचे दिवे लावलेले असतात आणि ते आपल्याला फार सुंदर वाटतं बघायला आणि कानाला ऐकायला. छान सकाळी भजन, स्वामींचं नामस्मरण चालतं. आणि वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरापासून ते चोळप्पा महाराजांच्या मठापर्यंत, परत चोळप्पा महाराजांच्या मठापासून ते वटवृक्ष स्वामी समर्थांच्या मठापर्यंत हा म्हणजे ते नगर प्रदक्षिणा चालते आणि फार सुंदर काकड आरती असते. तर त्या काकड आरतीला उपस्थित राहण्यासाठी मी तुम्हाला हा मार्ग चालत चालत जो कोणाला जायचं असेल ना तर सांगते. पण आता खूप गर्दी असते ना, बहुतेक काकड आरतीत नसेल ते घेत, तर तुम्ही ते चौकशी करून सुद्धा पहाटेचं उठून आहे ना काकड आरतीला जाऊ शकता. आता मी तुम्हाला बोटाने दाखवलंय बघा, आपल्याला कुठेही वळायचं नाहीये. तर हे समीक्षा मेडिकल आहे किंवा तिकडे कोपऱ्यामध्ये विवोचं दुकान आहे आणि हा समोर जो छोटा रस्ता जातोय ना, हा रस्ता, त्या सरळ रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. मी कुठेच वळली नाही आहे बघा, फक्त डावा बाजू उजवा बाजू असं घेतच आलेली आहे. ह्या चौकामध्ये बघा रिक्षा उभ्या असतात आणि इथंपर्यंत येण्यासाठी रिक्षा पण आहेत, जे 50-60 रुपये असं तिकीट घेतात, म्हणजे सॉरी पैसे घेतात. तर तुम्ही 50-60 रुपये रिक्षाने खर्च करून जरी इथे आला तरी चालेल, कारण का आपल्याबरोबर लहान मुलं असतात, काही आजारी व्यक्ती असतात किंवा वृद्ध माणसं असतात, त्यांना एवढं चालणं शक्य नाही ना. तर मी दुपारी 1 वाजता आले होते, व्हिडिओ काढत होते, कारण का बरेच जण मला विचारत होते की कसं जायचं, माझे नातेवाईक वगैरे किंवा ओळखीच्यातले. तर हे बघा जुने वाडे पण आहे तिथे, असा छोटासा रस्ता आहे, तिथून आत जायचं आणि 2 व्हीलर वगैरे किंवा रिक्षा ऑटो रिक्षा जाऊ शकते इथंपर्यंत. 4 व्हीलर तुम्ही मेन रस्त्यावर लावली तरी चालेल. आतमध्ये 4 व्हीलर आणू नका, नाहीतर फार गर्दी वगैरे होते बघा इथे चौकामध्ये. आता तर प्रचंडच गर्दी असते. तर आता ह्या डाव्या बाजूला बघा समोर बघू शकता, आता आपला चोळप्पा महाराजांचा मठ आलेला आहे. आता आपण चोळप्पा महाराजांच्या मठाच्या इथे आलेलो आहोत. तर चालत हा डिस्टन्स 7 ते 8 म्हणजे जवळजवळ 10 मिनटं या अंतरावर धरा तुम्ही, 10 मिनटाच्या अंतरावरच आहे. जर ज्यांना कसं अशक्य आहे चालायला तर त्यांनी रिक्षा करून पण येऊ शकता. चालत जवळ आहे, सगळे नामस्मरण करत सकाळी कसं आलेला पण पत्ता लागत नाही. तर हा स्वामींचा मुख्य समाधी मठ आहे. तुम्ही जर स्वामी समर्थांचा पिक्चर बघितला असेल तर त्यामध्ये बघा स्वामी म्हणाले आहेत, चोळ्या आधी मी तुला खड्ड्यात गाडेल मग मी जाईल. म्हणजे याचा अर्थ असा की म्हणजे चोळप्पा महाराजांची इच्छा होती की स्वामी समर्थांनी ना, स्वामी बाबांनी आपल्या घरामध्येच समाधी घ्यावी किंवा त्यांचं वास्तव्य तिथे असावं अखंड आपल्या घरामध्ये. म्हणून आहे ना तिथे त्यांनी खड्डा खणला होता चोळप्पा महाराजांनी. आणि स्वामींनी पण त्यांना वचन दिलं होतं की मी जर समाधी घेतली तर ती तुझ्याच घरात घेईल म्हणून. बघा ही भक्ती म्हणजे एक निष्पाप निस्वार्थी एकदम निखळ भक्ती म्हणतात ना एका शिष्याची, तीही. तर आता इथे तुम्ही बघितलं ना समोर की चोळप्पा महाराजांचं घर होतं आणि त्याच्यामध्ये अण्णू महाराज त्यांची आरती चालली होती. अण्णू महाराज आहेत ना हे तिथले मुख्य पुजारी, म्हणजे त्यांचे सगळे वंशज आहेत ना तिथे आहेत. तर तुमची काही नवस वगैरे असतील तर तिथे आहे ना तुम्ही फेडून तिथे पूजा मोठी तिथे करू शकता. त्यांच्याकडे जाऊन विशिष्ट पावतीची रक्कम द्यायची पूजेसाठी, अभिषेकाची, आणि तिथे ते तुमच्या नावाने किंवा तुमच्या सगळे कुळ असेल त्यांच्या नावाने आहे ना तिथे अभिषेक केला जातो. तर मी सगळा ॲड्रेस पत्ता त्यांचा देईल डिस्क्रिप्शनमध्ये. तर ज्यांना स्वामींचे खूप सुंदर असे फोटो घ्यायचे असतील पूजेसाठी किंवा मूर्ती घ्यायची असतील किंवा पूजेसाठी जे सामान जे प्युअर लागतं ना, स्वामींचं चंदन वगैरे ही नातर, तर ह्या शॉपमध्ये मिळतं. तर ह्या ज्या काही ताई आहेत ना तर ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा या तिथे असतात शॉपमध्ये ह्यांच्या. तर इथे ना प्युअर कस्तुरी चंदन मिळतं बघा या डब्यांमध्ये. 100 ते 150 रुपयाला एक डबी असते. फार सुंदर सुवास असतो जो स्वामींच्या मुख्य पादुकांना आत गाभाऱ्यामध्ये ते चंदन लावलं जातं. तुम्ही स्वामींच्या मुख्य समाधी स्थानाचे दर्शन घेतले ना की डाव्या बाजूच्या पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर आणि चोळप्पा महाराजांच्या घराकडे जाण्याच्या अगोदर मोदमत हा एक पवित्र वृक्ष आहे. तिथे तुम्ही मनोभावे प्रदक्षिणा घाला, कारण का स्वामींनी इथे काही लीला केल्या होत्या, काही देवदेवतांची स्थापना तिथे केली होती. तर वृक्ष म्हणजे एकदम पवित्र स्थान आहे. मला तर वाटतं स्वामींचा हात इथे फिरला असेल, स्वामी इथे बसले असतील, स्वामी इथे उभा राहिले असतील, अशी मनातल्या मनात मी कल्पना करत राहते.
कारण का आपण शेवटी कितीही केलं ना तर आपण स्वामींना आपण फक्त ट्रिपसाठी किंवा एन्जॉयसाठी आलेलो नाही आहे. आपण इथं स्वामींची भक्ती करण्यासाठी आलेलो आहे. स्वामींनी जिथे काही छोट्या मोठ्या लीला रचलेल्या आहेत त्या पाहण्यासाठी, त्या अनुभवासाठी आणि काही स्वामींचे वाक्य ते आत्मसात करण्यासाठी आलेलो आहोत ना आपण इथे. तर काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना ते मला फार आवडतात स्वामींच्या. तर हा स्वामींचा म्हणजे चोदप्पा महाराजांचा घर आहे, वाडा म्हणतात त्याला. तर ते जुना वाडा संस्कृतीमध्ये म्हणतात. आणि ही चोदप्पा महाराजांची मुख्य मूर्ती आहे जी समाधी स्थानाच्या बाहेर ठेवलेली आहे. बघा, मला तिथं शांतपणे 1 तास असं नामस्मरण करायला मिळालं, हे माझं सौभाग्य मेन गाभाऱ्यामध्ये. आणि इथे आहे ना चोदप्पा महाराजांची वंशावळी आहे, तिथं त्यांचा फोटो लावलेले आहेत. जे वंशज होऊन गेले ना तिथे त्यांचे असे फोटो लावलेले आहेत. आणि मुख्य हे त्यांचं देवघर आहे चोदप्पा महाराजांचं. आज स्वामींच्या ज्या सगळ्या स्वामींनी वापरलेल्या ज्या जुना वस्तू आहेत ना, अंगरका म्हणा, रुद्राक्षाची मोठी माळ म्हणा, परत स्वामींच्या मुख्य पादुका म्हणा, तर ती. आणि हे बाहेर आल्यानंतर ही विहीर आहे. तर इथं स्वामींनी लघुशंका केली होती बघा, पाणी नव्हतं ना या विहिरीला त्यावेळेस. म्हणजे हे सगळ्या छोट्या छोट्या लीला तुम्हाला आहे ना स्वामींच्या ग्रंथात ज्या तुम्ही ऐकता वाचता, तर त्या सगळ्या खुणा स्वामींच्या इथे तुम्हाला. हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हाच की तुम्ही स्वामींच्या मुख्य समाधी स्थानाकडे सहज पोचू शकाल चालत चालत. माझ्या काही व्हिडिओला एवढी क्वालिटी नाही आहे, फक्त मनापासून व्हिडिओ बनवलेला आहे.